हे कुंभ राशीच्या सर्व व्यक्तींसाठी आता हे राशी भविष्य खूप खास ठरणार आहे। गेल्या काही दिवसांत म्हणजे मागील 1, 2, 3 महिन्यांच्या आत कुंभ राशीच्या लोकांना खूप समस्या होत्या। पैशांच्या बाजूने अडचणी होत्या, फायनान्सची व्यवस्था होत नव्हती, पैसे अडकले होते, उत्पन्न म्हणावे तितके नव्हते, नोकऱ्यांमध्ये अडचणी येत होत्या। असे अनेक लोक आहेत ज्यांच्या नोकऱ्या सुटल्या किंवा जिथे काम करत होते तिथे खूप त्रस्त होते। व्यापारात तोटा, व्यापारात अडचण, चालते काम थांबणे या सर्व सामान्य समस्या आहेत ज्या गेल्या दिवसांत कुंभ राशीच्या लोकांना होत्या। का? 7.5चा प्रभाव, 12व्या स्थानी अनेक ग्रहांचे एकत्र येणे आणि त्यानंतर लग्नात अनेक ग्रहांचा संयोग एकाच वेळी होणे। आणि ही उतरती 7.5 आहे, अंतिम टप्पा आहे। तर समस्या तर बघा नक्कीच होत्या, पण तुमच्यासाठी चांगली गोष्ट ही आहे की एक एक करून आता तुमच्या या समस्या कमी होणार आहेत। नशीब तुम्हाला साथ देणार आहे। याचा जितका फायदा करून घेता येईल तितका घ्या। येणाऱ्या 2 महिन्यांत नशिबाची जेवढी साथ तुम्ही घेऊ शकता आणि या नशिबाच्या समांतर जितकी मेहनत तुम्ही करू शकता तितकीच जास्त जीवनात तुमची प्रगती होईल, तितकीच जास्त ग्रोथ तुम्हाला मिळेल आणि तितक्याच जास्त तुमच्या त्रासांचा अंत होईल। श्रद्धा शनिदेवावर असेल तर जय शनिदेव कमेंट लिहायला विसरू नका। मागील 2025 सालामध्ये कुंभ रास, सिंह रास, कर्क रास, वृश्चिक रास, मीन रास या काही राशी अशा आहेत की ज्यांचे दिवस खूप खराब होते आणि हे लोक खूप त्रस्त होते। म्हणजे कुंभ राशीचे मी असे लोक पाहिले आहेत जे राजा होते आणि गेल्या 2, 3, 4 वर्षांत रंक बनले, जे लाखो रुपये उधार द्यायचे आज ते 10 रुपये उधार घेत आहेत, ज्यांचा खूप मोठा व्यापार होता, ज्यांनी अनेक लोकांना नोकरीवर ठेवले होते, आज ते स्वतः नोकरी करण्यास मजबूर आहेत। शनीबद्दल असे म्हणतात की शनीची 7.5 मोठी विचित्र असते। पहिल्यांदा जेव्हा ही येते तेव्हा कोणाला तरी तरुण वयात येते, ती खूप प्रभावशाली पद्धतीने येते। गोचरशास्त्र असेच सांगते की पहिल्यांदा जेव्हा येते तेव्हा ती तीव्र गतीने येईल, सगळी उलथापालथ करून टाकेल। पण कारण आपण त्यावेळी तरुण असतो, कधी कुटुंब तितके विस्तारलेले नसते, मुले बाळे नसतात, करिअर वाढीच्या टप्प्यावर असते, त्यामुळे ती तितकी जाणवत नाही, कमी जाणवते। दुसऱ्यांदा जेव्हा येते तेव्हा ती खूप जास्त जाणवते आणि दुसऱ्या वेळी काय होते की अडचणी तर येतात पण व्यक्तीमध्ये थोडी झेलण्याची क्षमताही असते, वय जास्त झालेले असते, त्यामुळे कधी तो त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो किंवा योग्य पद्धतीने सामना करू शकतो। म्हणजे येईल तर ताकदीनेच, पण तो सामना करू शकतो। आणि तिसऱ्यांदा जेव्हा येते तेव्हा खूप कमी लोक आहेत जे त्यातून बाहेर पडू शकतात, ती आयुष्यावर घातक ठरते। तर ज्या व्यक्तीला 7.5 आली आहे ती व्यक्ती स्वतः अनुभवू शकते, जाणवू शकते की कशा प्रकारे एक एक करून तिचे सर्व जवळचे लोक दुरावले गेले, नशिबाने किती वेळा तिची परीक्षा घेतली आहे। तर आता या सर्व जुन्या गोष्टी झाल्या आहेत। नवी गोष्ट ही आहे की कुंभ राशीचे चांगले दिवस आता येणार आहेत आणि पुढच्या 2 महिन्यात जितका फायदा करून घेता येईल तितका घ्या। एकामागून एक असे का होत आहे, काय होत आहे, काय बदल आहेत, त्या सर्वांबद्दल चर्चा करूया। आणि याशिवाय 3 खास योग आता कुंभ राशीसाठी बनणार आहेत, या आठवड्यातही आणि येणाऱ्या काळातही। सर्वात आधी तर एक अंगारक योग राहू आणि मंगळामुळे बनेल। ज्योतिषशास्त्रात अंगारक योगाला खूप विशेष महत्त्व मानतात। का? कारण अंगारक योगामध्ये राहू आणि मंगळ हे दोन्ही उग्र स्वभावाचे ग्रह आहेत ज्यांची ऊर्जा पातळी खूप जास्त आहे। जेव्हा ते एकत्र येतात तेव्हा त्या घरात काही विशिष्ट फळ देतात, जे सर्वांना मिळतातच। तुमच्या पहिल्या स्थानी लग्नस्थानी राहू मंगळाचा योग बनत आहे। दुसरा असतो विषयोग। शनी आणि चंद्र जेव्हा सोबत असतात तेव्हा हा विषयोग बनतो, तो सुद्धा तुमच्या कुंडलीत बनेल या आठवड्यात 2 दिवसांसाठी। आणि तिसरा आहे शनी सूर्य योग। हा जो योग आहे हा देखील आपले फळ देईल, पण यांच्या समांतर बुध आणि राहूचा एक खूप शानदार योग बनेल। बुध आणि चंद्राचा योग खूप चांगला बनेल। उच्चेच्या शुक्राचा संयोग होईल, शुक्र चंद्राचा संयोग होईल, शुक्र शनीचा संयोग होईल। एकामागून एक सर्व योगांबद्दल मी तुम्हाला सांगेन कोणाकडून तुम्हाला काय मिळणार आहे। एकूणच जर तुम्ही मला विचाराल तर हा येणारा काळ 1-1.5-2 महिने तुमच्यासाठी खूप चांगले आहेत। नशीब पूर्ण साथ देईल, पूर्ण फायदा घ्या। तर सर्वात पहिली गोष्ट आपण सुरू करूया तुमच्या भाग्यस्थानापासून। तुमच्या भाग्यस्थानाचे मालक आहेत शुक्र आणि शुक्र आता उच्च राशीत चालले आहेत। शुक्रदेव जे या उच्च राशीत विराजमान आहेत ते तुमच्यासाठी कुठे ना कुठे खूप फायदेशीर आहेत, कारण दुसऱ्या स्थानी शुक्र आहेत। बघा दुसऱ्या घरातील उच्चेचा शुक्र काय करेल,
हा तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य, फायनान्शियल फ्रीडम देईल, आर्थिक समस्या सोडवेल, ज्या काही आर्थिक अडचणी आहेत त्या कमी होतील. आणि जर तुम्हाला असे वाटत असेल की तुम्ही पैसे साठवू शकत नाही आहात, कुठेतरी पैसा अडकला आहे, रुकलेला आहे, मार्केटमध्ये अडकलेला आहे, तर तो पैसा आता येऊ शकतो. अल्प काळासाठी कुठून ना कुठून तुम्हाला पैसा मिळेल. तर नशीब तुम्हाला साथ देणार आहे, कारण धनाचा पाठिंबा प्लस भाग्याचा पाठिंबा. तर एकूणच येणारा 1 महिना नशिबाची पूर्ण साथ तुम्हाला मिळणार आहे. दुसरी गोष्ट, मंगळ आणि राहू हे लग्नात तुमच्या अंगारक योग बनवत आहेत. हे तुमची ऊर्जा पातळी खूप वाढवून देतील. बीपी वाढवतील, थोडासा राग सुद्धा वाढवतील, रिॲक्शन खूप फास्ट होईल. ज्या गोष्टींवर प्रतिक्रिया द्यायला नको त्यावरही तुम्ही रिॲक्ट करू शकता. तर थोडं रागावर नियंत्रण ठेवा, इगोवर नियंत्रण ठेवा. प्रतिक्रिया लवकर देऊ नका, घाई जास्त करू नका. जर तुम्ही हे केले नाही तर लग्नाचा मंगळ व्यक्तीला नेतृत्व क्षमता देतो. राहू जो आहे तो बुद्धी खूप तीव्र करतो, आणि राहूचा संयोग जेव्हा बुधाशी होतो लग्नात, तेव्हा अशी व्यक्ती मोठी बुद्धिमान असते. तांत्रिक गोष्टींमध्ये तिचे डोके जास्त चालते. तर सध्या तंत्रज्ञानाशी संबंधित जेवढ्या गोष्टी आहेत त्या सर्व तुम्हाला फायदा देतील. ठीक आहे. जर मागे तुम्ही लोकांच्या मागे होतात, लोक तुमचे ऐकत नव्हते, शत्रू अडथळे आणत होते, नोकरी करणाऱ्या वर्गाचे अधिकारी ऐकत नव्हते, व्यापारात कामे अडकत होती, सरकारसोबतची कामे अडकत होती, ती सर्व कामे या राहू बुधाच्या लग्नात येण्याने हळूहळू बनायला सुरुवात होतील. शनी आणि सूर्याचा संयोग तुमच्या दुसऱ्या स्थानी झालेला आहे. बघा, शनी सूर्य जरी पितापुत्र असले तरी आपापसात शत्रू आहेत. थोडा खर्च तर ते तुमचा करूनच घेतील. धनाचा तोटा करू शकतात. डोळ्यांच्या समस्या, हाडांच्या समस्या या सर्व गोष्टी तुमच्या समोर येऊ शकतात. गुडघ्यापासून खालचा पाय, पायाच्या नसा यांची विशेष काळजी घ्या, हे देखील तुम्हाला थोडे त्रास देऊ शकतात. परंतु शुक्र आणि शनी हे 2 मित्र ग्रह एकत्र दुसऱ्या स्थानी आहेत, आणि तेही मीन राशीत, बृहस्पतीच्या राशीत, जिथे शुक्र उच्चेचे आहेत. इथे काय होईल असे की दुसऱ्या घरातील उच्चेचा शुक्र जेव्हा शनी म्हणजेच लग्नेशासोबत मिळतो तेव्हा कुठे ना कुठे तो बचतीला वाढवतो, पैसा वाढू लागतो. तर सध्या आर्थिक दृष्टिकोनातून हा जो काळ तुमचा चालला आहे तो खूप चांगला काळ चालला आहे. आणि या शनीच्या सोबत असण्याने स्थिर संपत्ती, दगड, इम्पोर्ट एक्सपोर्ट, लोखंड, पेट्रोलियम, केमिकल्स, फर्निचर ही सर्व कामे, ज्या लोकांच्या फॅक्टरी आहेत, काही मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे, दगडाशी संबंधित काम आहे, त्या सर्व लोकांना शनी आणि शुक्र एकाच राशीत बसल्याने विशेष फायदा मिळणार आहे. एक गोष्ट विशेष लक्षात ठेवा, शनी आणि चंद्रापासून एक योग बनतो, त्याला म्हणतात विषयोग. जेव्हा शनी-चंद्र एका राशीत येतात तेव्हा ते स्ट्रेस देतात, कारण चंद्र मनाचा कारक आहे आणि शनी थोडे नकारात्मक ग्रह आहेत. शनी पापग्रहांच्या श्रेणीत येतात. तर जेव्हा कधी शनी आणि चंद्र एका राशीत येतात तेव्हा समजून जा की त्या व्यक्तीच्या जीवनात समस्या सुरू झाल्या आहेत किंवा त्यावेळी अडचण येत आहे. या आठवड्याबद्दल जर बोलायचे झाले तर या येणाऱ्या आठवड्यात 19 आणि 20 तारीख हे 2 दिवस मीन राशीत चंद्राचे गोचर राहील, आणि मीन राशीत चंद्राचे गोचर दुसऱ्या स्थानी राहील. म्हणजे या 2 दिवसांत टेन्शनपासून लांब राहा. पैशांबाबत कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. एखाद्या व्यक्तीला एकदम पैसे देऊ नका, नाहीतर पैसे अडकतील आणि तुमच्यासाठी जीवघेणी डोकेदुखी बनतील. पुढे जाऊन तुम्हाला अडचण, समस्या, त्रास निर्माण करतील. आता एकदा आपण एकामागून एक बोलूया की या ग्रहांचे दृष्टीसंबंध कसे आहेत. कारण बघा, जसे ग्रहांचे योग आपले फळ देतात तसे ग्रहांची दृष्टी आपले फळ देते. तर थोडक्यात मी तुम्हाला समजावून सांगते कोणत्या ग्रहाची दृष्टी कुठे आहे आणि त्याचे काय फळ तुम्हाला मिळत आहे. लग्नापासून सुरुवात करूया. राहू आणि मंगळ हे 2 ग्रह एकत्र 7व्या स्थानावर दृष्टी टाकत आहेत. 7व्या घरात आधीच केतू आहे. 7वे घर असते जोडीदाराचे, बिझनेस पार्टनरचे. कौटुंबिक जीवनात ताळमेळ राखून ठेवा, नाहीतर कुटुंबात भांडण होऊ शकतात, वाद होऊ शकतात. एखाद्या गोष्टीवरून पती पत्नीमध्ये आपापसात काही भांडणही होऊ शकतं. तर वैवाहिक जीवनावर विशेष लक्ष द्या. थोडी घाई आणि राग करू नका आणि पार्टनर्स सोबत जुळवून घ्या. हे या दृष्टीचे फळ आहे. मंगळ जेव्हा लग्नात बसतो तेव्हा मांगलिक योग बनवतो, आणि तसे फळ तुम्हाला आत्ता देईल. ज्यांचे लग्न झाले आहे त्यांना जमवून घेण्यास अडचण येईल, ॲडजस्टमेंटमध्ये अडचण येईल. आणि ज्यांची एंगेजमेंट झाली आहे त्यांनी विचार जुळवून ठेवावेत, नाहीतर कदाचित नाते तुटू शकते, हे देखील लक्षात ठेवा. रिलेशनशिप इश्यूजही हा थोडा देतो. आता मंगळाची जी दृष्टी आहे ती 4थ्या स्थानावरही पडत आहे. 4थ्या घरावर मंगळाची दृष्टी चांगली मानली गेली आहे, कारण हा काळ असतो जमीन, घर, प्रॉपर्टीपासून फायदा मिळवून देण्याचा.
चौथ्या स्थानाचे प्रमुख कारक आहेत मंगळ. आता 23 फेब्रुवारीपासून येणाऱ्या 45 दिवसांच्या आत जमीन, भूमी, वास्तुप्राप्तीचा योग बनलेला आहे. भूमी भवनापासून फायद्याचा योग बनला आहे. तर कुठूनही असे काही काम तुम्हाला मिळते तर तुम्ही ते काम करू शकता. 8व्या स्थानावरही मंगळाची दृष्टी आहे, आपल्या शत्रू बुधाच्या राशीवर. हा मंगळ काय करतो? इथे वाहन अपघात किंवा अचानक काही समस्या हे सर्व देतो. भांडणापासून लांब रहा. वाहन चालवताना नारायण नारायण मंत्राचा 3 वेळा उच्चार करा. येणाऱ्या 1 महिन्यापर्यंत पूर्ण सावधगिरीने वाहन घेऊन बाहेर पडा. मंगळवारी विशेष काळजी घ्या. जर तुम्ही 3 वेळा नारायण नारायण या मंत्राचा उच्चार केला तर अपघात योग, त्रासाचा योग आपोआप गळतो. यानंतर बुधाची दृष्टी सप्तम स्थानावर पडते. 7वे घर असते व्यापाराचे. सप्तम स्थानावर जेव्हा बुधासारख्या ग्रहाची दृष्टी पडते आणि बुध जन्मपत्रिकेत पंचम स्थानाचे कारक आहेत. पंचम स्थान हे त्रिकोण स्थान आहे, लक्ष्मी स्थान आहे आणि 7व्या घरावर बुधाची दृष्टी आहे, म्हणजेच व्यापारातून लाभ देतो. तसेही पंचमेशाचे लग्नात जाणे हा एक प्रकारचा राजयोग असतो. कारण जेव्हा एका त्रिकोणाचा स्वामी केंद्रामध्ये जातो किंवा दुसऱ्या त्रिकोणात जातो तेव्हा तो राजयोग कारक असतो. यावेळी जर तुमच्या कुंडलीतही बुध चांगला आहे, तुमच्या जन्मपत्रिकेत बुध स्वराशीत, उच्च राशीत किंवा मित्रासोबत बसला आहे, तर हे बुधाचे गोचर 1 महिना तुम्हाला विशेष फळ देऊन जाईल. साधारण 1 महिना 25 दिवसांपर्यंत बुध या राशीत राहतो. पण हा बुध तुम्हाला इथे व्यापाराच्या बाबतीत चांगले फळ देऊन जाईल. तर व्यापार वाढू शकतो. व्यापाराच्या नवनवीन संधी तुमच्या समोर येऊ शकतात. शिक्षणाच्या बाबतीतही हे दृष्टी संबंध खूप चांगले आहेत. दुसऱ्या स्थानी तुमचे 3 ग्रह विराजमान आहेत, शनी, सूर्य आणि शुक्र. शनीची 3री दृष्टी पडते तुमच्या 4थ्या घरावर. 3ऱ्या घरावर शनीच्या दृष्टीचे फळ काय असते? एक तर आईला त्रास देऊ शकते, हृदयाशी संबंधित आजार निर्माण करू शकते. का? कारण शनी सूर्याचा संयोगही तर बनत आहे ना. तर तुम्हाला काय करायचे आहे? ज्या लोकांना हृदयाचे विकार आहेत, ज्यांना भीती जास्त वाटते, ज्यांचा बीपी नेहमी वाढलेला असतो किंवा हार्टबीट वाढलेली असते, त्यांना आता जास्त काळजी घ्यायची आहे. आणि आईच्या आरोग्याची किंवा आईशी असलेल्या संबंधांची सुद्धा काळजी घ्या. तिथेही थोडी समस्या येऊ शकते. शनीची 8व्या स्थानावरही दृष्टी आहे. 8व्या भावावरील दृष्टी आयुष्य वाढवते, वडिलोपार्जित संपत्तीकडे घेऊन जाते, ध्यान भजन मेडिटेशनमध्ये रुची देते. शनिदेवाची जी 10वी दृष्टी पडेल ती तुमच्या 11व्या म्हणजे 11व्या घरावर पडेल. 11व्या घरावर शनीची दृष्टी खराब नसते. तसे शनीच्या दृष्टीत विष असते, पण 11व्या स्थानात शनी असणे उत्तम आहे. तरीही थोडं मित्रांसोबत सांभाळून चाला. एखाद्या मित्रासोबत भागीदारी कराल तर सावधगिरीने करा. कोणतीही फसवणूक किंवा फ्रॉड तुमच्यासोबत होऊ नये. सूर्यदेव जे 8म भावावर दृष्टी टाकून आहेत, तर जसे मंगळाच्या दृष्टीचे फळ होते 8व्या घरावर, तसेच सूर्याचे फळ आहे. म्हणजे हे पुन्हा सांगतात की उष्णतेच्या आजारांची काळजी घ्या. वाहन वगैरे चालवाल तर थोडी सावधगिरी बाळगा. 1 महिना विशेष लक्ष ठेवा. शुक्राची दृष्टी नीच दृष्टी 8व्या घरावर पडत आहे, म्हणजे एकूणच 8वे घर तुमचे पीडित आहे. आता 8वे घर पीडित झाल्याने काय होते? कामात अडथळे येतात. तर जे काही काम तुम्ही करताना त्या कामात आधी काही अडथळे तर तुम्हाला येतील. अडथळे आल्यानंतर मात्र तुमचे काम होऊन जाईल, कारण आता शुक्र उच्चेचा आहे. शुक्र खूप चांगला आहे आणि बाकी ग्रहांची स्थिती सुद्धा सध्या ठीक आहे. एक जो सर्वात चांगला आणि सपोर्टिव्ह ग्रह तुमच्यासाठी आहे तो म्हणजे बृहस्पती, म्हणजे गुरु. बृहस्पती 5व्या स्थानी आहे. 5व्या घरातील बृहस्पतीची दृष्टी पडते 9म भावावर, म्हणजे नशिबाची पूर्ण साथ, पूजापाठात रुची आणि धार्मिक स्थळांची यात्रा हे याचे फळ असते. पूर्वजन्मात जर तुम्ही भगवान शिवाची पूजा अर्चा केली असेल तर तीच पूजा अर्चा या जन्मात कंटिन्यू होते. इष्टदेवतेचे बळ आपल्याला प्राप्त होते. बृहस्पतीची 7वी दृष्टी तुमच्या 11व्या भावावर आहे. प्रॉफिट वाढवेल, उत्पन्न वाढवेल. शिक्षणाशी संबंधित क्षेत्रात किंवा फायनान्सच्या क्षेत्रात जर तुम्ही कोणतीही गुंतवणूक करता, बँकिंग किंवा शेअर्समध्ये, तर तिथून चांगला फायदा तुम्हाला मिळू शकतो. लग्नावर दृष्टी आरोग्यही देईल, तब्येत सुधारेल. तर हे ग्रहांच्या दृष्टीचे सामान्य फळ झाले आहे. आता एकदा आपण बोलूया येणाऱ्या 7 दिवसांबद्दल. हे 7 दिवस तुमचे कसे जातील? खूप लक्ष देऊ नये का? एक दिवस तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे आणि निर्णय घेण्यात तुम्हाला सोपे जाईल. आठवड्याची सुरुवात होते 16 तारखेपासून. 16 तारखेला मकर राशीत चंद्र आहे. 12व्या घरातील चंद्र आहे आणि 12व्या घरातील चंद्राचे थेट फळ असे असते की ते टेन्शन जास्त देतात, स्ट्रेस जास्त देतात, आरोग्याच्या समस्या निर्माण करतात. तर 16 तारखेचा दिवस विशेष चांगला नाहीये. सोमवारचा दिवस शांततेत काढा. कोणत्याही प्रकारच्या स्ट्रेसपासून लांब राहा. तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा ताण नसावा.
टेन्शन अँझायटीपासून विशेष लांब राहा. ज्या लोकांना भीती खूप जास्त वाटते, ज्यांना मानसिक ताण राहतो, त्यांनीही 16 तारखेला सावधगिरी बाळगायची आहे. 17 आणि 18 हे 2 दिवस तुमचे आहेत. लग्नस्थानी चंद्र राहील, तुमचा वेळ चांगला जाईल. प्रथम भावातील चंद्र मानसिक शांती देतो, इष्टबळ देतो, देवाची कृपा देतो, ईश्वराचा आशीर्वाद व्यक्तीवर राहतो. तर 17-18 तारखेचा दिवस चांगला राहणार आहे. 19 तारीख आणि 20 तारीख दुसऱ्या भावात चंद्र आहे. दुसऱ्या घरातील चंद्र सूर्यासोबत संयोग करेल, तर 19 तारीख तरी ठीक आहे, पण 20 तारखेचा दिवस शांततेत काढा. शनीसोबतही चंद्राचा योग राहील, त्यामुळे दिवस सरासरी फळ देणारा आहे. 21 तारीख आणि 22 तारीख हे 2 दिवस प्रवासातून फायदा दाखवत आहेत, प्रमोशनचा फायदा दाखवत आहेत, काहीतरी नवीन करण्याने फायदा दाखवत आहेत. तर हे 2 दिवसही तुमच्यासाठी एकूणच चांगले आहेत. तिसऱ्या घरातील चंद्र जो असतो ना, तो खूप चांगला मानला जातो. असे म्हणतात की जेव्हा तिसऱ्या घरात चंद्र येतो तेव्हा व्यक्तीला सर्व प्रकारे लाभ होतो. तर 21 तारीख आणि 22 तारीख ईश्वराचे नाव घेऊन तुम्ही उत्तम रीतीने व्यतीत करा. आणि जे दिवस मी खराब सांगितले, 16 तारीख आणि 20 तारीख, या 2 दिवसात काय काळजी घ्यायची आहे? तर प्रवासात सावधगिरी बाळगायची आहे, गुंतवणूक करायची नाहीये, नवीन काम सुरू करायचे नाहीये. घरातून जेव्हा कधी बाहेर पडाल, कारण तसेही तुमच्या 8व्या भावावर अनेक ग्रहांचा प्रभाव आहे, तर माझा सल्ला तुम्हाला असा आहे, एक जो मंत्र असतो, कृष्णाय वासुदेवाय हरय परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः, या मंत्राचा किमान 11 वेळा उच्चार करून निघा, किंवा मग नारायण 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 या मंत्राचा उच्चार करून निघा. हा रक्षक मंत्र आहे. भगवान नारायणाचे जेव्हा तुम्ही जास्त स्मरण कराल, तेव्हा कुठे ना कुठे तुमचे रक्षण होईल, तुमच्या समस्या दूर होतील, वाचवणारी शक्ती प्रबळ होईल. आता एक विशेष गोष्ट जी कुंभ राशीच्या सर्व लोकांना मी सांगू इच्छिते, ती तुम्ही लक्षात ठेवा. काय ठेवायचे आहे? तुमच्या राशीचे स्वामी नेहमी शनी असतात. ज्यांचा शनी मालक आहे किंवा ज्यांना 7.5 सुरू आहे, जर त्यांना वाटत असेल की त्यांच्यासोबत वाईट घडू नये, तर त्यांना 3 गोष्टींचा त्याग करावा लागेल. सर्वात आधी दारूपासून लांब राहणे तुमच्यासाठी योग्य आहे. दारूनंतर मांसाहार करणे सुद्धा तुमच्यासाठी खराब आहे. तिसरे म्हणजे आपले चारित्र्य स्वच्छ ठेवा, आचरण पवित्र ठेवा. जर या 3 गोष्टी तुमच्या सोबत असतील आणि थोडी पूजा अर्चा तुम्ही करत असाल, ती 15-20 मिनिटं किंवा अर्ध्या तासाची असे ना, ती तुम्हाला खूप लाभ देईल. दुसरी गोष्ट, कुंभ राशीच्या सर्व व्यक्तींनी हनुमानजींची भक्ती जरूर ठेवावी. हनुमानजी आणि दुसऱ्या क्रमांकावर कोणत्याही देवीची, दुर्गा मातेची पूजा तुम्ही करू शकता. दुर्गा चालीसा वाचू शकता, सिद्ध कुंजिका स्तोत्र वाचू शकता. यासोबतच हनुमानजींचे इष्ट जरूर ठेवायचे आहे. दैनंदिन जीवनात श्री हनुमान चालीसाचा एक पाठ तुम्ही नक्की सुरू करा. जर हा पाठ तुम्ही श्वासाच्या गतीसोबत करू शकलात तर उत्तम. तुमच्याकडे खूप पाठ करण्यासाठी वेळ नसेल, पण जर तुम्ही एक पाठ श्वासाच्या गतीसोबत सुरू केला तर या पाठाचे अनेक लाभ आहेत. याचा खूप फायदा मिळतो. हा उपाय तर साधा सोपा आहे, पण याचा प्रभाव खूप जास्त आहे. आणि जेव्हा कधी तुम्हाला असे वाटेल, कारण प्रत्येक व्यक्तीसाठी एक दैवत प्रमुख असते, जेव्हा तुम्हाला वाटेल की तुमच्या आयुष्यात काही संकट येत आहे, अडचण येत आहे, तर शनिवारी हनुमान चालीसाचे 7 पाठ रात्री 10 नंतर करा. तुमच्या सर्व समस्यांचे समाधान त्यातून होईल. आणखी एक गोष्ट बघा काय असते, प्रत्येक व्यक्तीसाठी एक खास रत्न असते जे त्याला फायदा देणारे असते. आणि कुंभ राशी किंवा कुंभ लग्नात काय होते की शुक्र योगकारक ग्रह बनतो. का बनतो? शुक्र 4थ्या भावाचा आणि 9व्या भावाचा कारक आहे. जर तुम्ही कोणत्याही प्रकारे शुक्राला प्रबळ ठेवलं तर तुमचा की प्लॅनेट शुक्र आहे, तो तुमच्यासोबत अहित होऊ देणार नाही. तर आपली कुंडली एकदा तपासून घ्या की जन्मपत्रिकेत लग्न काही दुसरे तर नाही ना. असे तर नाही की शुक्र नीच राशीत बसला आहे किंवा सूर्यासोबत काही खराब कॉम्बिनेशनमध्ये आहे. जर अशी स्थिती नसेल आणि शुक्र ठीक असेल, सामान्य स्थितीत असेल, तर तुम्ही शुक्राला प्रबळ करण्यासाठी एकतर डायमंड, हिरा किंवा एक ओपल, ऑस्ट्रेलियन ओपल किंवा एखादा चांगला जर्कन किंवा अमेरिकन डायमंड घालण्यास सुरुवात करा. जर ते तुम्हाला सूट झालं तर ते तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकेल. आणि माझ्या एका गोष्टीकडे अजून लक्ष द्या. कुंभ राशीच्या लोकांनी चुकूनही कधी रुबी म्हणजे माणिक किंवा पोवळे म्हणजे मुंगा घालू नये. जर तुम्ही हे घातले तर ते तुम्हाला त्रास देण्यास सुरुवात करेल, काही ना काही अडचण येण्यास सुरुवात होईल. जर कोणताही दानधर्माचा नियम तुम्ही घेऊ शकत असाल तर वृद्धाश्रमात दान करणे, वृद्ध व्यक्तींची सेवा करणे किंवा वृद्धाश्रमात अन्नाचे दान करणे हे तुमच्यासाठी खूप चांगले आहे. तर मित्रांनो, एकूणच तुमच्या पूर्ण राशी भविष्याबद्दल आपण बोललो आहोत. हो, जाता जाता एक खास बातमी मी तुम्हाला सांगते. जे लोक 7.5मुळे त्रस्त आहेत त्यांना खूप दिलासा मिळणार आहे. आता त्यांचे पुढचे 40 दिवस खूप चांगले जाणार आहेत.
का? कारण शनी आणि सूर्य जवळ आल्यामुळे आता सूर्य शनी थोडे कमजोर पडले आहेत. शनी सूर्यासोबत अस्त झाले आहेत आणि अस्त झाल्यामुळे कुठे ना कुठे शनीचे बळ कमी झाले आहे. तर 7.5चे जे नकारात्मक परिणाम व्यक्तीला मिळायला हवेत ते कमी मिळतील. तर या 40 दिवसात तुम्हाला थोडा दिलासा जाणवेल आणि तसेही येणारा काळ दिवसेंदिगा तुमच्यासाठी उत्तम आहे. तर मित्रांनो, जर तुम्ही आमच्या ज्योतिष केंद्र चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, जेणेकरून पुढेही आपली साथ टिकून राहील आणि तुम्हाला व्हिडिओ मिळत राहतील. आणि जर तुमच्या आयुष्यात काही समस्या सुरू असेल, तुम्हाला समजत नसेल की मी काय उपाय करू, यातून बाहेर कसे येऊ, तर त्याच्या निवारणासाठी, समस्येच्या माहितीसाठी किंवा आपल्या भविष्याबद्दल माहितीसाठी तुम्ही जाणकाराकडून विश्लेषण करू शकता, जेणेकरून येणारा संपूर्ण भविष्याचा तुमच्याकडे एक रोडमॅप असेल आणि तुम्ही योग्य प्रकारे निर्णय घेऊ शकाल. तर पुढच्या आठवड्यात आपण पुन्हा भेटूया एका नवीन राशी भविष्यासोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना जय श्रीराम.